आहे ना ज्यांनी कित्येक वर्ष झाले अंडर क्रिकेट मध्ये सर्वांना प्रभावित करून सोडलं. एका बाजूला आहे ऋतिक पागी बाबू, तर नॉन स्ट्राईक एंडला जयेश बनसोडे. तर पहिले षटक घेऊन मोहित सज्ज होतोय. आमचे पंच कालच्या दिवसापासून विवेक अतिशय चांगलं काम करतायत पंचांच्या भूमिकामध्ये. त्यांच्यासोबत लेग अंपायर आमचे दोन ऑनफिल्ड अंपायर. पहिला चेंडू दिशा देण्याचा प्रयत्न, दिशा दिली गेले तोपर्यंत सिंगल रन. 5 धावांचा श्री गणेश होतं या ठिकाणी. जीवतानी माऊली फुलपाडा संघाचा. पहिल्या मॅच मध्ये काय घडलं, पाठलाग होता 24 धावांचा. त्यामुळे इतक्या सहज सोप्या रीतीने दोन्ही बॅटरने धावांचा पाठलाग केला ना की पूर्णपणे दबावामध्ये आणून ठेवलं. आणि दबावामध्ये येता येता आशिष 11 संघाला सामनामध्ये पराभूत व्हावं लागलं होतं. मोठा फटका मारायचा प्रयत्न, हो हो यावेळेला काय घडलं, हलक्यात आणि मारायचा प्रयत्न परंतु चेंडू सरला हातामध्ये आणि पहिला हादरा टीम जीवतानी माऊली फुलपाडा संघाला गॉन. थँक्यू. नवीन बॅटर जो मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला मिस्टर आकाश. पहा ब्रेक थ्रू आला दुसऱ्या चेंडूवर. काय इकडून या विकेटचा दबाव कुठपर्यंत जाईल येणारी कालवेल सांगणार आहे. परंतु ज्या प्रकारची सुरुवात करायची होती मोहितला त्या प्रकारची सुरुवात आतापर्यंत या मॅच मध्ये करून दाखवले. 3 चेंडूचा आतापर्यंत खेळ झालाय. 2 धावा धावफलकावरती, 1 गडी बाद झालाय. आणि बघूया कशा प्रकारची रणनीती आता येणाऱ्या 40 षटकामध्ये असणार आहे जीवतानी माऊली फुलपाडा संघाची. दिशा देण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा चेंडूला पाठवलंय डिक्लेअर झोन मध्ये. भव्यदिव्य आयोजन या स्पर्धेचं कालपासून या स्पर्धेला सुरुवात झाली आणि बघता बघता कालच्या दिवसामध्ये बरंच काही घडलं होतं. 40 धावांचा पाठलाग सुद्धा आपण बघितला. त्यानंतर 45 धावा होता राहिल्या. म्हणजे मला 2-3 धावांनी पराभूत झाला होता मनिलपाडा संघ सायबा संघासमोर. इकडे आज कशा प्रकारे मोठा फटका मारायचा प्रयत्न, हो हो बंदुकीचे निकलते हुए गोली, गोलीच्या रफ्ताराने चेंडू सीमारे का पार, चौकार, 4 धावा. थँक्यू डीजे. शेवटचा आणि अंतिम चेंडू आहे. चौकार आलाय आणि चौकाराने धावपल जर आपण बघितलं तर 7 धावा धावपलकावरती आहेत. ऑन साईडला दिशा देण्याचा प्रयत्न ड्राईव्ह केला गेलाय तोपर्यंत सिंगल रन. तर अखेरच पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. जिकडे 8 धावा धावपलकावरती जीवतानी माऊली फुलपाडा संघाच्या. जाऊया ऐकूया तोपर्यंत डीजेला. बाबूलाल नवीन गोलंदाजी मार्कवर सज्ज होतोय. जिकडे दुसऱ्या षटकाचा आतापर्यंत खेळ सुरू आहे. पहिला चेंडू ऑन साईडला दिशा देण्याचा प्रयत्न, हो हो क्या बात आहे. शेवटच्या आणि अंतिम षटकाला एका हाताने चेंडूला अडवलंय आणि धावपल जर बघितलं तर 9 धावा धावपल. पहा आज कशा प्रकारचे आउटफील्ड असणार आहे, कशा प्रकारचे विकेट बनवली गेले यावर सुद्धा लक्ष असणार आहे. पहिल्या मॅच मध्ये इतक्याचा धावा धावपल करता नाही झाल्या गेल्या. फक्त 24 धावांचा पाठलाग करायचा होता. इकडे येणारे सिच्युएशन कशा प्रकारे असणार. मोठा फटका मारायचा प्रयत्न, चेंडू अडवलाय आणि अडवता निर्धाव चेंडू सुद्धा आलाय. कशा प्रकारचे विकेट आज बनवली गेले, किती धावा होतील, किती धावा वाचवल्या जातील आणि किती धावांचा पाठलाग करता येईल येणारी कालवेळ सांगणार आहे. 1.2 चेंडूचा खेळ आतापर्यंत धावपलकावर बाबूलाल गोलंदाजी मार्कवर आहे. दुसरं षटक मार्गस्थ आहे. धावपल जर आपण बघितलं तर 10 धावा धावपलकावर. दिशा देण्याचा प्रयत्न, दिशा दिली गेले तोपर्यंत सिंगल रन. पहा विकेट गेला होता परंतु त्यानंतरचा आतापर्यंत आकाशी दबाव नाही बनवला गेला. ज्या षटकामध्ये विकेट गेला तर त्याच षटकामध्ये चौकार आला होता. त्यामुळे जर आपण बघितलं तर
आतापर्यंत स्कोरकार्ड सुद्धा त्याच रीतीने चाललं गेलंय. बाबूलाल पुन्हा एकदा सज्ज होतोय. मोठा फटका मारायचा प्रयत्न, चेंडू गेला डिक्लेअर झोन मध्ये टॅपच्या साहाय्याने. आणि आपण काल बघितलं की आमच्या समालोचक कक्षामध्ये भरत सर काल जॉईन होते, परंतु काही कारणास्तव आज त्यांना या स्पर्धेमध्ये येता नाही आलं. परंतु मृदुल मेहर, राजन स्पोर्टचे ऑनर, त्यानंतर राजन रिसॉर्टचे ऑनर, हे सुद्धा थोड्याच वेळात आपल्याला मायक्रोफोनवरती यांचा आवाज ऐकायला मिळेल. यावेळेला गॅप मधून चेंडू ट्रॅव्हल झालाय, इतका वेगाने गेलाय ना की चेंडू गेला सीमारेखा पार. चौकार, 4 धावा. थँक्यू डीजे. पुन्हा एकदा मोठा फटका मारायचा प्रयत्न. हो, इकडे काय घडलंय, इकडे झेल सुटलाय आणि एक धाव सुद्धा पूर्ण केले. पहा, या झेल सुटला आणि झेलचा प्रभाव कुठपर्यंत येईल येणारी कालवेळ सांगला. 2 षटकांचा खेळ संपलाय, जिकडे 16 धावा धावपळकावरती आहेत. जाऊया ऐकूया तोपर्यंत डीजेला. 16. थँक्यू. हेमंत नवीन गोलंदाजी मार्कवर सज्ज होतोय. पहिला चेंडू बॅकफुट जाऊन ड्राईव्ह करायचा प्रयत्न, फेकी वेगाने झाले. हो, बॅकअप सुद्धा चांगला आहे, परंतु 2 पंच निर्णय घेतील, चर्चा होईल आणि त्यानंतर उत्तर सुद्धा थोड्याच वेळात आपल्याला मैदानाच्या आतमध्ये येईल. नॉट आउट डिसिजन आलंय. पहा, इतक्या वेगाने फेकी झाली होती ना, परंतु रनिंग बिटवीन द विकेट सुद्धा चांगली होती. त्यामुळे थर्ड अंपायरला रेफर केले गेलं या ठिकाणी. सॉफ्ट सिग्नल आउट आहे. बघूया आता आमची डीबीएन टीम. सॉफ्ट सिग्नल नॉट आउट आहे. डीबीए टीम नयन तांडेल आपल्याला बिझी. क्या बात आहे. पहा, डीबी नेटवर्क जिथे कौतुक करायचं तिथे कमी आहे. कालच्या दिवसापासून ज्या प्रकारचं पिक्चर अतिशय कॅप्चर करतायत, खास करून कॅमेरामॅन जयेश मांगेला. पहा, इतकं तर सोपं नाहीये. पहा, भर उन्हात त्यांना कुठल्याच प्रकारची साथ नाही, परंतु भर उन्हात ज्या प्रकारचं काम करतायत ते तसे वाखाणण्याजोगं आहे. कालच्या दिवसापासून पूर्णपणे काम अतिशय करत. आणि प्रवीण पाटील सुद्धा अतिशय चांगलं काम करत आहेत ऑनलाईनच्या स्कोरिंगमध्ये. OUT आउट, क्या बात आहे. पहा, इतकी टेक्नॉलॉजी आतापर्यंत यूज केली, त्या टेक्नॉलॉजीला उत्तर आलंय. गॉन, पहिला, दुसरा हादरा. आकाश बॅक टू द पवेलियन. गॉन. थँक्यू डीजे, थँक्यू. बरंच काय घडलं होतं या चेंडूवर. ड्राईव्ह करायचा प्रयत्न झाला होता, परंतु फेकी इतक्या वेगाने झाली होती की 2 पंचांनी नॉट आउट डिसिजन दिलं गेलं होतं. परंतु नयन तांडे सुद्धा सांगतोय ना, मी आहे ना, मी काहीतरी उत्तर देणार, आणि त्याला उत्तर दिलंय. नवीन बॅटर जो मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय, मिस्टर शुभम.
चला असोसिएशन रूल प्रमाणे 2 रनची पेनल्टी सुद्धा लागली. पहा पेनल्टीचं कारण काय होतं. ब्लॅक ट्रॅक आणि ब्लू ट्रॅक कुठली असणार आहे, जी व्हीपीएल मध्ये व्हीपीएलची ब्लू ट्रॅक आणि त्यानंतर ब्लॅक ट्रॅकच फक्त अवेलेबल असणार आहे. त्याच्या व्यतिरिक्त दुसरी कुठली ट्रॅक असली का 2 रनची पेनल्टीला सामोरं जावं लागणार आहे. मागील वेळेला ज्या वेळेला दत्तगुरु प्रीमियर लीग मध्ये सुद्धा अनाउन्समेंट केलं गेलं होतं, त्यावेळेला सुद्धा बापा मोरे नवापूर आपला संघ होता आणि त्यावेळेला सांगितलं गेलं होतं की ब्लॅक ट्रॅक आणि त्यानंतर व्हीपीएलची ब्लू ट्रॅक असेल तरच तो खेळाडू खेळू शकतो. परंतु इकडे 2 रनची पेनल्टी सुद्धा लागलेली आहे. शुभम नवीन बॅटर जो मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला. पहा 16 धावा 16 एका चेंडूचा आतापर्यंत खेळ झालाय, जिकडे 16 धावा धावफलकावरती आहेत. ऑन साइडला दिशा देण्याचा प्रयत्न, तोपर्यंत सिंगल रन, धावसंख्या 1 ने पूर्ण. पहा 2 रनची पेनल्टीचं कारण सुद्धा होतं. मागील आठवड्यामध्ये स्पर्धा आयोजित केली गेली होती नवापूर नगरीमध्ये, त्यावेळेला अनाउन्समेंट केलं गेलं होतं असोसिएशन रूल प्रमाणे की ब्लॅक ट्रॅक आणि व्हीपीएलची ब्लू ट्रॅक जर काय असेल, जर काय नसली तर 2 रनची पेनल्टी लागू शकते. आणि ते रूल्स थँक्यू थांबवतोय. चौकार आल्याने जर धावफलक जर आपण बघितलं तर आतापर्यंत 22 धावा धावफलकावरती, तिकडे 2.4 चेंडूचा खेळ झालाय. जीवदानी माऊली फुलपाडा संघ. चौकार जर आपण बघितला ना तर आतापर्यंत ऋतिक पागी वैयक्तिक 13 धावांवर खेळत आहेत. हेमंत पुन्हा एकदा सज्ज होतोय. मोठा फटका मारायचा प्रयत्न, परंतु प्रॉपर टायमिंग होतं, त्यामुळे चेंडू गेलाय 1 धावेसाठी. 23 रन. शेवटचा आणि अंतिम चेंडू या तिसऱ्या षटकातील. पहा पहिल्या मॅच मध्ये काय घडलं होतं. 24 धावांचा पाठलाग होता. इकडे आतापर्यंत 23 झाल्यात, अजून 7 चेंडूचा खेळ येणं शेष आहे. आणि बघूया 7 चेंडू मध्ये 2 बॅटरचे प्रयत्न या मॅच मध्ये कशा प्रकारे असणार आहेत आणि या धावापर्यंत पोहोचण्याचा आणि किती धावांचं टार्गेट ठेवण्याचा प्रयत्न आतापर्यंत मॅच मध्ये असणार येणारे कालवेल सांगणार आहे. दिशा दिली गेले तोपर्यंत सिंगल रन. 3 षटकांचा खेळ संपलाय. 24 धावा धावफलकावर. जाऊया ऐकू तोपर्यंत डीजेला. थँक्यू डीजे. शेवटचा आणि अंतिम षटक मार्गस्थ आहे, जिकडे नवीन गोलंदाजी मार्कवर मिस्टर अरविंद सज्ज होतोय, जिकडे आतापर्यंत 24 रन 24 धावा. मोठा फटका मारायचा प्रयत्न ऑन साइडला. हो इकडे काय झालंय, 1 2 नाही तर तब्बल 3 खेळाडूंना बेधून निघून गेलाय चेंडू. सीमारेखा पार. चौकार. 4 धावा. थँक्यू डीजे. चौकार आला 28 रन. पाकपुढे जाऊन पुन्हा एकदा चेंडू सरळ बाउंड रनांच्या बाहेर आणि अजून एक गडी बाद होतोय. गॉन. थँक्यू 28 रन 28 धावा, जिकडे आतापर्यंत 2 चेंडूचा खेळ झाला. पहा पहिल्या चेंडूवर चौकार, त्यानंतर विकेट आलाय आणि नवीन बॅटर जो निखिल मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. पहा येणारे 4 चेंडू आणि येणाऱ्या 4 चेंडू मध्ये किती धावांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न असणार आहे दोन्ही बॅटर्सचा. परंतु ज्या प्रकारची आतापर्यंत सुरुवात केली गेले, बघूया 30 पर्यंत जाण्याचा प्रयत्न नक्कीच असणार आहे या मॅच दरम्यान. पुन्हा एकदा अरविंद सज्ज होतोय. ऑन लेगस्टम्पच्या बाहेर आहे. आमचे पंच आमच्या दिशेने वळतायत आणि वाईट चेंडू. 29 रन 29 धावा.
दिशा देण्याचा प्रयत्न, पुन्हा एकदा चेंडू गेला डिक्लेअर झोन मध्ये 1 धावेसाठी. पहा शेवटचे 3 चेंडू या पहिल्या इनिंग मधील, आणि जर धावफलक आपण बघितली तर 30 धावा धावफलकावरती आहेत. थँक्यू डीजे, थँक्यू. निलेश नवीन पॅटर्न जो मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला. पहा अरविंदने शेवटच्या 3 षटकामध्ये काम चांगलं केलं, म्हणजे फक्त 6 धावा आल्या आतापर्यंत 4 चेंडूमध्ये. मोठा फटका मारायचा प्रयत्न, चेंडू ओढवला, फेकी वेगाने झाले. हो गॅदर नव्हतं, चुकीच्या एंडला फेकी झाली होती. खऱ्या अर्थानं ज्या एंडला थ्रो करायचा होता, ज्या एंडला फेकी करायची होती, त्या एंडला फेकी नाही झाली गेली. त्यामुळे 1 धाव धावफलकावर. 31 रन, लास्ट बॉल टू गो. मोठा फटका मारायचा प्रयत्न, चेंडू अडवला, फेकी पुन्हा एकदा झाले, तोपर्यंत 1 धाव. तर अखेरच पहिल्या इनिंगचा खेळ संपला, जिकडे 32 धावा धावफलकावरती आहेत आणि 33 धावांचं पॅटलाक करायचं आहे. जाऊया ऐकूया तोपर्यंत डीजेला आणि लगेचच बोलूया मैदानाच्या दिशेने. थँक्यू डीजे, थँक्यू. पहा 4 षटकांचा खेळ संपला तर त्यावेळेला 32 धावा धावफलकावर होत्या. त्यामध्ये 2 रनची पेनल्टी लागली होती, त्यामुळे 34 धावा आणि 35 धावांचं पाठलाग करायचंय. तर सेकंड इनिंगला सुरुवात होते, जिकडे सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले. मागील मॅच मध्ये 24 चा पाठलाग होता, आता 35 धावांचा पाठलाग करायचा आहे 24 चेंडू मध्ये. वसई विरार अंडर बॉक्स क्रिकेट असोसिएशन प्रेझेंट्स हितांश योगांश 11 प्रीमियर लीग 2024 पर्व पहिले क्रिकेटचा महासंग्राम आणि आजचा दुसरा दिवस या स्पर्धेचा, जिकडे स्पर्धा या अर्नाळा नगरीमध्ये जे आपल्या भेटीला आले. आणि कालच्या दिवसामध्ये प्रवीण आपण सुद्धा बघितलं असेल कशा प्रकारचं क्राऊड होतं. होळीचा सण येतोय आपल्या जवळ. आणि कस्तुभ 1 मिनिट थांबवतोय. नागेश चौहान यांनी मंचावरती यायचं आहे, त्याचबरोबर कुणाल पाटील. नागेश चौहान आणि कुणाल पाटील यांनी मंचावरती यायचं आहे. ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स. येस, थँक्यू. विवेक पंच रेडी आहेत, ऑल सेट, लेट्स प्ले चा इशारा या ठिकाणी झालाय. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले. आधी समोर मयूर, तर ऋतिक पागी बाबू पहिले षटक घेऊन नवीन गोलंदाजी मार्कवर सज्ज होतोय, जिकडे 35 धावांचा पाठलाग करायचा आहे. पहिला चेंडू हलक्यातून चेंडूला सन्मान दिला गेलाय, तोपर्यंत सिंगल रन, धाव संख्या 1 ने पूर्ण. नागेंद्र मिश्रा आणि त्याच्या सोबत कुणाल पाटील, नागेश चौहान, क्या बात आहे. यांचं या ठिकाणी आगमन होतंय. आपलं सहर्ष स्वागत आहे हितांश योगांश 11 प्रीमियर लीग 2024 मध्ये. धावांचा श्रीगणेश या ठिकाणी झाला गेलाय, बघूया. तिकडे ऋतिक पागी, समोर मयूर, पुन्हा एकदा
हलक्या हाताने चेंडूला ड्राईव्ह केलंय, सन्मान दिला गेला डिफेन्सिव्ह मोड मध्ये, तोपर्यंत सिंगल रन, धावसंख्या 1 ने पूर्ण. पहा 35 धावांचा पाठलाग करायचा, 35 धावा या मैदानावर चेस होतील की 35 धावा या मैदानावर डिफेंड केल्या जातील हे कालवेळ सांगणार आहे. पुन्हा एकदा सज्ज होतोय, मोठा फटका मारायचा प्रयत्न, प्रॉपर टायमिंग नव्हतं, स्वतःच्या फलतूरमध्ये चेंडूला अडवलंय आणि अडवता डॉट बॉल सुद्धा आलाय. पहिल्या 3 चेंडू मध्ये 2 धावा. क्या बात आहे, हॅट्रिकला 500 रुपयाचं पारितोषिक नागेश चव्हाण यांच्याकडून. दिशा देण्याचा प्रयत्न, तोपर्यंत सिंगल रन, धावसंख्या पुन्हा एकदा 1 ने भर. 4 चेंडूचा खेळ झाला, 3 धावा धावफलकावरती आणि पहिलं षटक मार्गस्थ आहे. नरेंद्र चव्हाण यांचं काल एक बक्षीस सुद्धा सक्सेस झालं गेलं होतं, जिकडे 3 चौकारामध्ये 500 रुपयाचं पारितोषिक लावलं गेलं होतं आणि बॅटर मला ते विघ्नेश होता. पुन्हा एकदा सज्ज होतोय, हलक्या हातानं दिशा देण्याचा प्रयत्न, दिशा दिली गेली, तोपर्यंत सिंगल. पहा पहिलं षटक चांगलं आहे, आतापर्यंत 5 चेंडूचा खेळ झालाय, 35चा पाठलाग आहे, 4 धावा धावफलकावरती आहेत, दोन्ही बॅटर मैदानाच्या आतमध्ये आहेत आणि शेवटचा आणि अंतिम चेंडू घेऊन पुन्हा एकदा ऋतिक पागी बाबू सज्ज होतोय. हलक्या हातानं चेंडूला सन्मान दिला गेला, ड्राईव्ह करायचा प्रयत्न, फील्ड केली जाते, तोपर्यंत सिंगल रन. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय, 5 धावा धावफलकावरती, 35चा पाठलाग करत असताना आतापर्यंत बापा मोर्या नवापूर संघ. जाऊया ऐकूया तोपर्यंत डीजेला आणि लगेचच बोलूया मैदानाच्या दिशेने. थँक्यू डीजे, थँक्यू. पहा आपल्या भेटीला एक सॉन्ग आलं होतं आणि होळी सुद्धा आपल्या जवळ आले, त्यामुळे थोड्या दिवसामध्ये होळीचा सण सुद्धा आपल्या भेटीला येणार आहे. होळीचा सण म्हटलं ना की अर्नाळामध्ये एक मोठा सण साजरा होतोय, परंतु नारंगीमध्ये सुद्धा होतोय ना. 1 2 3 नाही तर तब्बल 4 होळी त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. आणि प्रवीण पटेल सांगतोय की पहिला चेंडू ऑन साइडला, 2 खेळाडूंच्या मधून चेंडू ट्रॅव्हल झालाय, चेंडू गेला सीमारेखा पार, चौकार, 4 धावा. थँक्यू डीजे, थँक्यू. पहिल्या चेंडूवर चौकार आलाय, तिकडे आधीने आतापर्यंत सुरुवात केली या षटकामध्ये. हो लेफ्टमच्या बाहेर आहे, आमच्या पंच आमच्या दिशेने वळत आहेत, तोपर्यंत वाईट चेंडू घोषित केलाय. जयेश पुन्हा एकदा सज्ज होतोय, दिशा देण्याचा प्रयत्न, दिशा दिली गेले, तोपर्यंत सिंगलर. पहा सुरुवात चांगली आहे, 35चा पाठलाग करायचा, जिथे आतापर्यंत 10-11 धावा धावफलकावरती आहेत. 2 चेंडूचा खेळ झाला, दुसरं षटक मार्गस्थ आहे आणि जयेश पुन्हा एकदा सज्ज होतोय. हलक्या हाताने कट केलाय, दिशा दिली गेली, तोपर्यंत सिंगल रन, धावसंख्या पुन्हा एकदा 1 ने भर. 13 धावा धावफलकावर, 12 धावा धावफलकावर, प्रत्येक चेंडूवर स्ट्राईक रोटेट झाली गेली. हलक्या हातानं पुन्हा एकदा तेच घडलंय, स्ट्राईक रोटेट, चौकार आला होता, परंतु त्यानंतर प्रत्येक चेंडूवर स्ट्राईक रोटेट गेले. सर्वात जमेची बाजू आतापर्यंत दोन्ही बॅटरसाठी ठरली गेली मॅच मध्ये. 35चा पाठलाग करत असताना मोठा फटका मारायचा प्रयत्न, चेंडू अडवलाय आणि अडवता डॉट बॉल सुद्धा आलाय. शेवटचा आणि अंतिम चेंडू आहे, जिकडे आतापर्यंत 13 धावा धावफलकावरती आहेत, 5 चेंडूचा खेळ झालाय. हलक्या हातानं चेंडूला पुन्हा एकदा ड्राईव्ह केलाय, तोपर्यंत सिंगल रन. 2 षटकांचा खेळ संपलाय, 14 धावा धावफलकावर. इक्वेशन थोडंसं लांबच झालंय, 12-21 इक्वेशनला येऊया लगेच मैदानाच्या दिशेने. जाऊया ऐकूया तोपर्यंत डीजेला. थँक्यू. इकडे उलटा फुलटा वाला समीकरण पहा, 1-2 आणि 2-1 म्हणजे 12-21 इक्वेशन आता या मॅच मध्ये राहिले गेलंय. आणि बघूया दोन्ही बॅटर सलामीचे मैदानाच्या आतमध्ये आहेत, काय या 12-21चा पाठलाग होईल की या 12-21 या मैदानावर डिफेंड केला जातील, येणारी कालवेळ सांगणार आहे. 2 षटकामध्ये 14 धावा धावफलकावरती, सुरुवात ज्या प्रकारची करायची होती त्या प्रकारची सुरुवात झाली गेली, परंतु इकडून प्रवास कुठपर्यंत असणार आहे, 2 बॅटरचे प्रयत्न येणाऱ्या 12-21च्या पाठलागला कशा प्रकारे असणार आहेत, येणारी कालवेळ सांगणार आहे. सूरज नवीन गोलंदाजी मार्कवर सज्ज होतोय, जिकडे क्षेत्ररक्षक लावलं गेलंय मयूरसाठी. मोठा फटका मारायचा प्रयत्न, परंतु चेंडू गेला डायरेक्टली ग्राउंड लाईनच्या बाहेर टॅपच्या साहाय्याने, त्यामुळे 1 धाव धावफलकावर.
15 धावा धावपलकावर एका चेंडूचा आतापर्यंत खेळ झालाय. बॅकफुटर जाऊन ड्राईव्ह करायचा प्रयत्न. हो हो, चेंडू गॅप मधून संतोषला भेदून निघून गेला. सीमारेखा पार, चौकार, 4 धावा. थँक्यू डीजे. 19 धावपलकावर आज आधी एक वेगळ्याच मोड मध्ये हा या धावांचा पाठलाग होईल की धावा या मैदानावर डिपेंड केला जाते. 2 खेळाडूंमधून चर्चा झाली गेले, टीम मीटिंग सुद्धा झाली गेले. आता बघूया कशा प्रकारचे उत्तर आतापर्यंत येणाऱ्या चेंडू मध्ये असणार. बॅकफुटर जाऊन पुन्हा एकदा नो चान्स फॉर द फिल्डर. डीजे 23 रन, 23 धावा. पहा अजून एक जर चौकार आला ना तर नरेंद्र चव्हाण यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक. 2 आल्यात, काय तिसरा येईल. मोठा पटक्या मारायचा प्रयत्न, चेंडू टॅपच्या साहाय्याने बाउंड्रीच्या बाहेर गेलाय 1 धावेसाठी. पहा आतापर्यंत दबावामध्ये आणून ठेवले जीवदानी माऊली फुलपाडा संघाला. पहिल्या 2 चेंडूमध्ये 14 धावा धावपलकावरती होत्या. 12-21 इक्वेशन होतं आणि या षटकामध्ये आतापर्यंत 4 चेंडूमध्ये तब्बल 10 धावा आल्यात आणि जिकडे इक्वेशन आतापर्यंत आणून सोडलंय. 8 चेंडू 11 धावांची गरज. आमचे ऑनलाईन स्कोरर गुणलेखक सांगतायत की 8 मध्ये 11 पाहिजेत. पहा कालच्या दिवसामध्ये प्रवीण पाटील आणि त्यानंतर सुहास यांनी सुद्धा अतिशय मौल्यवान कामगिरी गुणलेखकच्या माध्यमाद्वारे करून दाखवले. हलक्या हाताने दिशा देण्याचा प्रयत्न, दिशा दिली गेली तोपर्यंत सिंगल. पहा या मॅच मध्ये आतापर्यंत इम्पॅक्ट काय राहिलाय आणि जमीची बाजू काय राहिली गेली. जमीची बाजू एकच आहे की दोन्ही बॅटर सलामीर मैदानाच्या आतमध्ये आहेत. 5 चेंडूचा खेळ झालाय, 25 धावा धावपलकावरती आहेत आणि इक्वेशन जर बघितलं तर येणाऱ्या सूरज काय झालं. हा तरी पण 5 बॉल. हो हो, थोडक्यात हुकला. षटक संपले. 3-6-9 इक्वेशन. कोण कोणाला भारी पडेल जाऊया ऐकूया तोपर्यंत डीजेला. थँक्यू डीजे. पहा पुन्हा एकदा उलट समीकरण आलंय. 6 मध्ये 9, जर 9 ला उलट केलं तर 6 आणि 6 ला उलट केलं तर 9. इकडे उलट कोण होईल मैदानाच्या आतमध्ये, हा सुद्धा प्रश्न असणार आहे. पहा जर आधीने मॅच जिंकवली तर त्याचा भाऊ हितेश होलकर यांच्याकडून 1000 रुपयाचं पारितोषिक असणार आहे. क्या बात आहे. आधी माझ्याकडे बघतोय परंतु मैदानाच्या आतमध्ये सुद्धा लक्ष द्यायचं. तिकडे 6 मध्ये 9 बनवायचे. महेश नवीन गोलंदाज गोलंदाजी मार्कवर जिकडे इक्वेशन आणून ठेवले. येणाऱ्या 6 मध्ये 9, काय या 6-9 या मैदानावर चेस होतील की 6-9 या मैदानावर डिपेंड होते. येणारे कालवेल सांगणार आहे. महेश समोर आधी त्याच्या बॅट मधून आतापर्यंत 3 चौकाराचा 19 धावा तब्बल 11 चेंडू मध्ये. पहिला चेंडू ड्राईव्ह करायचा प्रयत्न, ड्राईव्ह केला गेला, चेंडू अडवलाय तोपर्यंत सिंगल रन. पहा आतापर्यंत मॅच मध्ये जमेची बाजू ही ठरली गेली की दोन्ही बॅटर सलामीर मैदानाच्या आतमध्ये आहेत. जिकडे आधीने आतापर्यंत 20 धावांचं योगदान दिले परंतु मॅचला फिनिश करतील का हा सुद्धा प्रश्न आहे. महेश जाणला जातो. महेशला माहित आहे शोलेला कशा प्रकारची गोलंदाजी करायची, परंतु जीवदानी मावलेला सुद्धा माहित आहे कमबॅक कसं करायचं. एखादा विकेट एखादा डॉट वर कमबॅक करेल. मोठा फटका मारायचा प्रयत्न, कमबॅक झालं गेलंय आणि ब्रेक थ्रू आला गेलाय. पहिला हादरा टीम बापा मोरे नवापूर संघाला. मयूर बॅक टू द पवेलियन गॉन.
उसकी काट डालूंगा। सब कहते हैं उसको थँक्यू डीजे, थँक्यू. रोहित नवीन बॅटर जो मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला. पहा ब्रेक थ्रू आलाय. खऱ्या अर्थानं ज्या ब्रेक थ्रूची गरज होती तो ब्रेक थ्रू आलाय, परंतु तो ब्रेक थ्रू कुठपर्यंत आलाय. हो इकडे काय घडलंय. नो +1 म्हणजे तब्बल 2 धाबा या चेंडूवर. पहा निखिल महेशचा चेंडू सरळ यष्टांच्या बाहेर गेला होता आणि इतका बाहेर गेला ना की यष्टांच्या मागे सुद्धा चुकी झाली आणि या चेंडूवर तब्बल 2 धाबा. रोहित नवीन बॅटर जो मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. मोठा फटका मारायचा प्रयत्न, चेंडू अडवला का तर येस चेंडू अडवलाय. बॅकअप चांगलं होतं त्या ठिकाणी पहिलं. आणि आता इक्वेशन कुठे आहे पहा. 3 चेंडू 5 धाबा. क्या बात आहे. एखाद्या चौकाराची मॅच राहिली गेली या मॅच मध्ये. हलक्यातनं चेंडूला तयारी केलाय, सन्मान दिला गेलाय. तो पूर्ण सिंगल रन, धाव संख्या 1 ने पूर्ण. पहा सलामीर बॅटर मैदानामध्ये आलेला आधी अजूनही मैदानामध्ये उपस्थित आहे आणि इक्वेशन इकडे कायच. 2 चेंडू 4 धाब्यांची गरज. 2 मध्ये 4. 2 खेळाडूंमधून चर्चा झाली गेले कोण मॅच मध्ये विनिंग मोमेंटला असेल या ग्रुप डी मधून. मोठा फटका मारायचा प्रयत्न, चेंडू अडवला, फेकी वेगाने झाले आणि त्याला उत्तर सुद्धा आलंय. रोहित बॅक टू द पवेलियन गॉन. तुला सांगतोय गो एक विराट, तुझा भरत आहे मी खरा. तुम्ही भला पहाट तुला देशी मधून भावे तुझ्या घरा. तुझं डोंगर थँक्यू डीजे. पहा 1 मध्ये 4. काय घडेल, काय बिघडेल, कोण कोणावर भारी पडेल. 1 मध्ये 4 जिंकणार कोण आणि साई कृपा नागपूर संघासमोर खेळणार कोण हा सुद्धा प्रश्न आलाय. ऑल सेट. 1 चेंडू 4 धाबा. महेश समोर आधी सज्ज होतोय. मोठा फटका मारायचा प्रयत्न. हो क्या बात आहे. म्हणून तर म्हटलंय ना 40+ वन ऑफ द ग्रेट प्लेयर इन वसई विरार इंटरमिडिएट बॉक्स असोसिएशन. त्याला नाव दिले संतोष. चेंडूला अडवलंय आणि अडवता सामना सुद्धा जिंकलाय. जीवदानी माऊली पुलपडा संघ विजयी झालाय 3 धावांनी आणि पराभवाला सामोरे जावं लागलंय बापा मोरया नवापूर संघाला.